आपली आजची रेसिपी आहे चिकन बिर्याणी. झटपट आणि चटपट होणारी रेसिपी. श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. मी आधी अद्रक लसूणची पेस्ट, घरचा लाल मसाला आणि चिकन मसाला ग्रेव्ही आणि त्याचबरोबर थोडंसं हळद, थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. फोडणीसाठी लसूण ऑनियन मी कट करणार आहे. उभे अर्धा किलो आहेत. अशा प्रकारे मी 2 भागात कट केलेलं आहे. आता मी ह्याला स्वच्छ धुवून आणि उभे चिरणार आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करा. आजची रेसिपी झटपट आणि चटपटमध्ये श्री साळुंके चॅनलमध्ये आपलं मराठी स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. आजची चटपट आणि झटपटमध्ये तुम्ही बघू शकता चिकन दम बिर्याणी एकदम साधी आणि सोपी याच्यामध्ये बनवणार. चला तर मग आपली पुढची रेसिपी बघूया. ऑनियन आपण स्वच्छ धुवून घेतलेला. चला तर मग आपण कट करू. अशा प्रकारे बघू शकताय कट केलेले आहेत. अर्धा किलो ऑनियन आपण अशा प्रकारे बघू शकताय कट केलेले आहे. श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. ऑनियन जास्त ॲड करायचे आहेत कारण की ह्याने टेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची आणि ऑनियन आणि टोमॅटो हे आपण जास्त ॲड केल्याने टेस्ट ही वेगळीच आंबूस अशी येते. त्यामुळे आपण ॲड करूया. चला तर मग पुढची रेसिपी बघायला. तांदूळ आपण अर्धा तास आधीच भिजू घातलेले होते. बघू शकता अशा प्रकारे. फोडणीसाठी मी हा गॅस केला आहे. पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. ऑइल ॲड करूया. ते पण थोडंसं ऑइल ॲड करूया. फोडणी देणार आहे. सॉल्ट ॲड करूया. बिर्याणी इन्सेन्स आपण ॲड करूया 2 टेबल्स. ऑनियन, कोरिएंडर, मसाला पावडर, ग्रीन चिली, तेजपत्ता बघू शकता, मोठी मिरची 2, खडे मसाले, काळी मिरी, लवंग, छोटी वेलची, लसूण, टोमॅटो आधीच आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं. ह्याची जर रेसिपी पाहिजे असेल डिटेल्समध्ये तर कमेंट्स करून विचारा, मी देईन. आधी खडे मसाले ॲड करू. थोडंसं आपण तूप ॲड करूया. थोडंसं लसूण ॲड करूया. त्यावेळेस आहे असं खूप करून घ्यायचं. त्याच्याने ऑनियन फटाफट शिजतो म्हणून असं करून घ्या. हाताने आपण ऑनियन ॲड करूया. थोडंसं आपण दही ॲड करूया. नाही ॲड केलं तरी चालेल. मी थोडंसं 2 टेबलस्पून ॲड करणार आहे. आपण या मसाल्याला ॲड करूया दही, थोडीशी कोरिएंडर आणि मिक्स करून घेऊया. 10 मिनटं असंच ठेवूया झाकणमध्ये. पर्यंत आपला मसाला चांगलं फ्राय करायचं आहे. थोडंसं आपण मसाला ॲड करू. थोडीशी कोरिएंडर मिक्स करून घेऊया. थोडंसं टोमॅटो मिक्स करून घेऊया. चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे 20 मिनटं. पाण्याला उकळी आलेली आहे. तर आता आपण राईस टाकूया. ह्याला आपण चांगलं तांदळाला आपण उकळू द्यायचं आहे. टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा. थोडासा आपण कारण की अर्धा 1 तास आपण भिजत ठेवलेला होता स्वच्छ धुवून. आता उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं तेल, थोडंसं मीठ टाकून बॉईल होऊ देणार. 50% आपण बॉईल करायचं आहे. नंतर काढून घेऊया. आपले मसालाही फ्राय झालेला आहे बघू शकताय. आता आपण चिकन जे ग्रेव्ही मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. बघू शकताय. श्री साळुंके चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. ऑल मी पोटॅटो घेतलेले आहेत. त्याला आपण असं टोचा मारून घ्यायचा आहे ह्याच्या साह्याने. म्हणजे जो मसाला आहे तो त्याला पूर्ण लागणार आहे. सर्वांना आपण असं हे करायचं. चिकनला पण आपण असं टोचा मारायचा आहे म्हणजे चिकन सगळीकडे मुरणार आहे आणि त्याच्यामध्ये ॲड होईल पूर्ण. तर आपला मसाला रेडी झालेला आहे. बघू शकता अशा प्रकारे मी टोचे मारत आहे स्पूनच्या साह्याने. असं बघू शकताय आपण. म्हणजे आपलं चिकन पूर्ण मॅरिनेशन झालेलं आहे. ह्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करा. लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. श्री साळुंके चॅनलला आपण विजिट करा, लाईक करा. पूर्ण डिटेल्समध्ये चिकन दम बिर्याणीची रेसिपी विथ आलू आपण ॲड करणार आहोत. त्याचबरोबर आपलं
राईस हा पूर्ण होत आलेला आहे. बघू शकताय टिप्स अँड ट्रिक्स बघू शकताय तुम्ही राईस. आता आपण फ्राय झालं की नाही बघूया. कांद्याचा पूर्ण कच्चापणा आपल्याला घालवायचा आहे. याच्या वेगवेगळ्या प्रकारे आपण दम बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणीची जर रेसिपी पाहिजे असेल तर विजिट करून तुम्ही लाईक शेअर करून मला विचारू शकता. मी पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला शेअर केली जाईल. अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करायला विसरू नका. तर बघू शकता मी याच्यामध्ये चिकन ॲड करत आहोत. मी हे आलूसुद्धा ह्याच्यामध्ये फ्राय करायला ठेवणार आहे. हवं असल्यास गरम पाणीचाच यूज करा किंवा राईस आपण जे येळतो जे पाणी त्याचं काढतो ते यूज करा. ह्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करा. आता आपण ह्याला 10 ते 20 मिनटं झाकण मारून आपण असंच ठेवूया. मॅगिनेशन करायच्या वेळेस आपण हळद, मीठ, मसाले सगळे ॲड केले होते म्हणून आता आपण सॉल्ट ॲड करणार नाही, कारण की आपण राईसमध्ये ही उकळताना आपण टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही लाईक शेअर आणि कंटिन्यू बघत राहा की कशी रेसिपी होणार आहे झटपट आणि चटपट फटाफट. तर श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करा. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. असंच माझ्या चॅनलवरती लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री साळुंखे चॅनल मराठी यूट्यूब इंस्टावरती आपण बघत राहा. थँक्यू. आता आपण फ्राय करायचं आहे व्यवस्थित. तोपर्यंत राईस बॉईल होतो. त्यानंतर आपण एका ह्याच्यामधून चाळणीमधनं काढणार आहोत. थोडंसं सुकं होईपर्यंत ड्राय होईपर्यंत ठेवणार आहोत आणि नंतर ह्याच्यावरती आपण लेअर टाकणार आहोत. झाली आपली रेसिपी. थँक्यू. तर एक मोठं भांडं घ्यायचं आहे. चाळणी अशी ठेवायची आहे आणि याच्यावरती आपण राईस गाळून घ्यायचा आहे. ह्याला आपण एकच उकळी आणायची आहे. बघू शकताय की आपला राईस रेडी झालेला आहे. आपण ह्याला गाळून घेऊया. गॅसचा फ्लेम मी बंद केलेला आहे. बघू शकताय. आता मी ह्याला काढून एका चाळणीमध्ये अशा प्रकारे गाळून घेणार आहे. पूर्ण राईस सुक्का करणार आहे. चिकन ड्राय होऊ द्यायचं आहे. हवं तर आपण पाणी ॲड करू शकतो, नाही केलं तरी चालेल. ह्याच्या तेलालाच ह्याच्या चाळणीतनं काढून आपण अशा मोठ्या प्लेटीमध्ये ठेवायचं आहे. परातीमध्ये थोडंसं ड्राय होऊ द्यायचं आहे. चिकनला जसं पाणी आपण यूज करणार आहे तुम्ही यूज करू शकताय. हे जे पाणी आहे ते नाही केलं तरी चालेल किंवा आपोआप सुटणार आहे. आपण गॅसचा फ्लेम एकदम मंद गॅसवरती आपण करणार आहोत. 50% आपण चिकन हे शिजलं पाहिजे, बॉईल झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ह्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत. आणि आपण कलर्सचं बनवणार आहोत राईस. तर बघू शकता मी कलर्स वगैरे ॲड करणार आहे राईसमध्ये. आधीच 3 बाउल घेतलेले आहेत. थोडं मी याच्यामध्ये राईस ॲड करणार आहे. बघू शकता कलरची बिर्याणी बनवणार आहोत. थोडं तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही कलर ॲड करू शकताय. आता मी ह्याच्यामध्ये कलर मिक्स करणार आहे. खाण्याचे फूड आहेत ते काहीही होममेड आहेत. अशा प्रकारे मी थोडे कलर्स ॲड करणार आहे. ब्राऊन साह्याने किंवा हाताच्या साह्याने केले तर उत्तम असतं. असं फटाफट आणि झटझट होतं. त्यामुळे झटपट आणि झटपट. आता आपण हे हात स्वच्छ धुवायचा आहे, कारण की हा कलर दुसऱ्याला मिक्स नको व्हायला. हा ऑरेंज कलर पण मी ॲड केलेला आहे. त्याचबरोबर मी ग्रीन कलरही ॲड केलेला आहे. बघू शकताय 3 कलर्समध्ये आपण बिर्याणी बनवणार आहोत. तर प्लीज लाईक शेअर आणि तुम्ही बघू शकता एवढ्या थाटासाठी किती भांडी असतात. बघू शकताय आणखीन भरपूर भांडी आहेत. तर प्लीज एक कमेंट्स करा. श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करायला अजिबात विसरू नका. भरपूर याच्यामध्ये मेहनत लागते आणि कष्ट लागतात, तुम्हालाही माहिती असेल. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला आपण लाईक अँड फॉलो करायला अजिबात विसरू नका. किती वेळ जातो गाईज तुम्ही बघू शकताय. तर आपण चिकन शिजलं की नाही हे बघूया. कशा प्रकारे थोडंसं आपण बघू शकता. चिकन हे आणखी शिजलेलं नाही आहे. थोडंसं दमवरती होऊन जाईल. बघू शकताय गाईज. श्री साळुंखे चॅनलला लाईक अँड फॉलो करा. कडे पुदिना नव्हता त्यामुळे मी टाकलेलं नाही. आपण टाकू शकताय. पुदिन्याने गॅस वगैरे होण्याची शक्यता नसते. पण हे जे आहे रेसिपी ह्याने बिलकुल गॅस होण्याची शक्यता नाही. माझ्या पद्धतीने माझ्या स्टाईलमध्ये करा. तर लाईक अँड सबस्क्राईब पण करा आणि टिप्स लक्षात ठेवून आपण पुढे चालूया. चला आता आपण राईस पूर्ण ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता मी पूर्ण राईस ॲड केलेला आहे. आता आपण दमवरती ठेवूया आणि याचे लेअर कसे लावायचे आहेत हे साईडने आपण असं ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण हळूहळू टाकायचे आहेत लेअर.
अशा प्रकारे बघू शकता आपली चिकन दम बिर्याणी रेडी होत आहे. नंतर आपण दम देणार आहोत. 2 मिनटं ह्याला 10 मिनटाचं झाकण मारून ओझं असं ठेवायचं आहे याच्यावरती. आणि गॅसचा फ्लेम मी लो करणार आहे. याच्यावरती ओझं असं ठेवणार आहे बघू शकताय अशा प्रकारे. किंवा तुम्ही पिठाचा गोळा करून ह्याच्या साईडनी म्हणजे गॅस जाणार नाही असंही करू शकताय. तर मी असं दम 10 मिनटं ठेवणार आहे आणि नंतर आपण बघूया आणि नंतर आपण ह्याला दम देणार आहोत. काहीच बघू शकताय अशा प्रकारे दम बिर्याणी बनवायच्या मागचा उद्देश एवढा आहे आणि तो स्वच्छ करावा लागतो बघू शकताय. त्याचबरोबर मी कालवणही बनवलेली आहे, भाकरीही रेडी आहे आणि त्याचबरोबर आपली दम बिर्याणी होत आहे बघू शकताय. कशा प्रकारे बघू शकताय स्वच्छ झालेले आहेत. आता आपण अशा प्रकारे बघू शकताय किचन स्वच्छ झालेलं आहे आणि बिर्याणी रेडी झालेली आहे. दम देऊया. दम करायचं आहे. बघू शकताय दम चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे. त्याचबरोबर मी कोशिंबीर बनवलेली आहे. वाव ब्युटिफुल. अशाच नवीन रेसिपीसाठी श्री साळुंखे चॅनल लाईक अँड फॉलो करा. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. कोशिंबीर बघू शकताय. अशी जर पाहिजे असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स करून विचारा. वाव बघू शकताय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका.